आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर आपल्याला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो, मग आपण बरे होतो. जसं आपलं डेटा सेंटर कॉम्प्रोमाइज झालं, जसं आपलं काही सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाली डिजिटल लेवलवर, मग आपण सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कडे येतो, मग तो आपल्याला बरं करतो. एक आपण नेहमी म्हणतो ना की नोकरी करावी पण व्यवसायही करावेत, आणि आता तर असं म्हटलं जातं की नोकऱ्यांपेक्षा व्यवसायाकडे जास्त वळलं पाहिजे. पण मी पाहिलंय की तू तुझ्या फील्डच्या व्यतिरिक्त अशा अनेक व्यावसायिकांना सुद्धा खूप छान सपोर्ट करतोयस. तर हे का करावं असं वाटलं? हे नेमकं पॅशन काय? ऍज अन इंडियन मला मेक इन इंडियामध्ये जास्त प्राऊड फील होतं, बिकॉज अशी एक कन्सेप्ट आहे की जसं आपल्या देशात बनलं पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव मोठं झालं पाहिजे. कोणी येईल, तुम्ही पैसा डोनेट करणार, तुम्ही राशन डोनेट करणार, कपडे, पण हे खूप टेम्पररी आहे. पण एज्युकेशन एक असं ह्याला वेळ जातो, पण तुमच्या जनरेशन चेंज होतात. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी आता सरस्वतींच्या नावावर एनजीओ फॉर्म केली पाहिजे, आणि मग नायरा आपण नाव ठेवलं. नायरा इज नथिंग बट गॉड, ब्युटी ऑफ गॉड इज सरस्वती. आपण आता सगळ्या शहरात बसून एआय करतो, पण गावातल्या लोकांना माहित नाही बिचारांना की हे AIML काय आहे नक्की. गर्ल्स एज्युकेशन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज कुठल्याही जर स्त्रीला जर आपण एज्युकेट करतो, ती 2 परिवाराला एज्युकेट करते, तिच्या सासरी पण आणि तिच्या माहेरच्या. आणि कुठल्याही गरीब वर्गात किंवा अंडर प्रिव्हिलेज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड जर स्टुडंट असेल, त्याला पण जर एज्युकेट करतो तर तो त्याची जनरेशन चेंज होते. नमस्कार, मी उत्तरा मोने. आज एका वेगळ्या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या शोचं नाव आहे द RG शो, अर्थात रोहन गायकवाड शो. आणि त्यासाठी प्रत्यक्ष रोहन गायकवाड आपल्या सोबत आहे. रोहन, नमस्कार. स्वागत आहे. खरं तर रोहन, तू सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये काम करतोस. तू स्वतः सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये काम करता करता अनेक असे सामाजिक उपक्रम करतोयस की जिथे समाजाला काहीतरी देणं आपण लागतो, आणि ते भान तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे मला नेहमीच तुझं कौतुक वाटतं. तर त्याच कौतुकासह मला असं विचारावं असं वाटतं की आज तुला RG शो करावा हे का वाटलं? कारण पॉडकास्ट खूप आहेत, आज तुला या पॉडकास्टकडे वळावं असं का वाटलं? मॅम, खूप साऱ्या असे बेसिक गोष्टी आहेत किंवा क्वेश्चन्स असतात नॉर्मल सिटीजन्स म्हणजे ज्याचं उत्तर आपल्याकडे नसतं. खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. हार्ट प्रॉब्लेम झाला, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला, करिअर काय निवडायचं आपल्याला, आणि फ्युचर एज्युकेशन फर्दर स्टडीजसाठी काय आपल्याला करायचंय. खूप सारे असे बेसिक क्वेश्चन्स आहेत जे मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास ह्यांना कन्सल्टेशन किंवा कन्सल्टिंग पार्टनर ऑप्ट करणं परवडत नाही. तर माझा असा विचार होता की या RG शो, या पॉडकास्ट थ्रू जर आपण हे बेसिक क्वेश्चनचं जर उत्तर एक्सपर्ट थ्रू दिलं तर ते जास्त जस्टिफायबल असेल या ऑडियन्ससाठी. आणि कसं आहे की खूप सारे गरजा, खूप सारे प्रॉब्लेम ज्याचा अवेअरनेस पण होण्याची गरज आहे, आवश्यक आहे. तर आय थिंक दिस पॉडकास्ट, दी RG शो, इट्स अ राईट प्लॅटफॉर्म व्हॉट आय फील. दॅट्स वाय आम्ही डिसाईड केलं की आपल्याला चालू केलं पाहिजे. पण या RG शो मध्ये आम्हाला कोणाकोणाला भेटता येणार आहे, म्हणजे कोणते विषय हाताळले जाणार आहेत? जसं तू म्हणालास की आज समाजातल्या अशा लोकांना गायडन्सची गरज आहे, आणि तो गायडन्स कदाचित या शोच्या माध्यमातून मिळणार आहे. तर असे काय विषय हाताळले जाणार आहेत? याच्यामध्ये विविध प्रकारचे विषय मॅम, जसं हेल्थ रिलेटेड झालं, डायबिटीज, कार्डियक, कॅन्सर, नाहीतर मग आपले सायकोलॉजिकल फील्ड झालं, बिझनेस रिलेटेड झालं, माझी स्वतःची सायबर सिक्युरिटी फील्ड आहे ह्याच्याबद्दल आपण जाणून घेणं, लिगल, ऍडव्होकेसी. तर म्हणजे आपला जो हा पॉडकास्ट असेल हा सिंगल फील्ड रिलेटेड नसेल, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग. तर आपण खूप सारे एक्सपर्टला भेटू. म्हणजे मी तर मला एकदम श्रीमंत पासून एक गरीब पर्यंत पण आपल्या पॉडकास्ट मध्ये येईल आणि तो लोकांना मार्गदर्शन करेल. वा, रोहन, नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम विचार आहे. पण आता तू जसं म्हणालास की सायबर सिक्युरिटी, तर तुझं जे फील्ड आहे ना, त्या फील्ड बद्दल खरं तर जाणून घ्यायचंय. मुळात तुला सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये यावंसं का वाटलं? इथून सुरुवात करेन. 2011 मध्ये माझं इंजिनिअरिंग फिनिश झालं. मी BTech कम्प्लीट केलं आणि त्यानंतर माझं MBA झालं. MBA झाल्यानंतर एक असं माझी पर्सनॅलिटी अशी होती की टेक्नो कमर्शियल, लाईक टेक्निकल नॉलेजही आणि तुमचं कमर्शियली. मला नेटवर्क करायला खूप आवडतं, लोकांशी संवाद किंवा फ्रेंडशिप किंवा एक सोशल प्लॅटफॉर्म, ह्याबद्दल मला म्हणजे जास्त आवडतं, जास्त क्लोज आहे मी. त्यामुळे असं वाटलं की ठीक आहे, माझ्याकडे आता मॅनेजमेंटच्या स्किल सेट्स आल्या आहेत, तर आता मला टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आता आपण टेक्नो कमर्शियल ह्या कंपनीमध्ये जॉब घेऊ.
ओके, जसं MBA झालं, कॅम्पस येतात आमच्याकडे. नंतर मग सायबर सिक्युरिटी हे मला स्वतःहून नव्हतं माहिती. 2013 मध्ये जसं माझं MBA संपलं तर मला स्वतःहून नव्हतं माहिती सायबर सिक्युरिटी फील्ड काय असतं. माझ्यासाठी IT फील्ड होती, त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी मला माहिती नव्हती. त्यामुळे काही सिनियर लोकांना भेटलो मी आणि त्यांना विचारलं की बाबा करिअर कशात केलं पाहिजे मला. त्याच्यातनं मी 2 फील्ड शॉर्टलिस्ट केल्या होत्या, एक तर डेटा सायन्स आणि दुसरं सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी मला जरा जास्त फॅन्सी वाटली आणि मी त्याच्यात माझा पाऊल टाकला. अच्छा, पण जेव्हा तू या क्षेत्रात आलास तेव्हा तुला वाटलं होतं का की या क्षेत्राची पॉवर काय आहे? कारण आता सायबर गुन्हे खूप घडताना आपल्याला दिसतात, तर मग तेव्हा तुला जाणवलं होतं का की याच्यामध्ये खूप क्षमता आहे, खूप मोठं पोटेन्शियल आहे, असं तेव्हा वाटलं होतं का? आणि आता काय सांगशील की किती पोटेन्शियल आहे या फील्डमध्ये? ऑनेस्टली स्पीकिंग मॅम, जेव्हा मी सायबर सिक्युरिटी क्षेत्रात गेलो तेव्हा मला नव्हतं माहिती की याचं पोटेन्शियल काय आहे, बिकॉज ही नवीन होतं माझ्यासाठी पण, राईट. पण चॅलेंजिंग होतं आणि एक्साइटिंग होतं एकदम. म्हणजे काय खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मला भेटलात, माझं पर्सनॅलिटी अपग्रेड करायला भेटली मला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यूनी. आणि त्यावेळेस जास्त अवेअरनेस आपल्या भारतात नव्हता. मी खूप ट्रान्सपरंटली बोलतोय, पण बाहेर याचा अवेअरनेस भरपूर होता. आणि मी एशिया पॅसिफिक जिओग्राफी हेड करतो, त्यामुळे मला भरपूर एशिया पॅसिफिक कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करायला भेटलं, जसं जपान झालं, ऑस्ट्रेलिया झालं, सिंगापूर झालं. आणि मला आता जसं जो डिफरन्स मी 10 वर्ष आधी बघितला होता की अवेअरनेस कमी आहे आपल्या इथे, पण आता जर आपण बघू खूप सारा अवेअरनेस आहे. अवेअरनेस आणि असण्याची गरज आहे, बिकॉज खूप सारे क्राईम्स होत आहेत, खूप सारे फ्रॉड ऍक्टिव्हिटीज होत आहेत, जे व्हर्च्युअल फ्रॉड ऍक्टिव्हिटी बोलतो, त्याला सायबर क्राईम आपण बोलतो, आणि त्यामुळे पोटेन्शियल तर ह्यूज आहे. आणि फ्युचरमध्ये पण या फील्डला खूप डिमांड आहे आणि ही चॅलेंजिंग फील्ड आहे. इट्स नॉट की सोपी फील्ड नाहीये. तुम्हाला खूप सारी टेक्नॉलॉजी म्हणजे नॉलेज असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेशन आपल्याला खूप करावे लागतात या फील्डमध्ये, बिकॉज कसं असतं, आपण आजारी पडलं तर आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर आपल्याला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो, मग आपण बरे होतो. जसं आपलं डेटा सेंटर कॉम्प्रोमाइज झालं, जसं आपलं काही सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज झाली डिजिटल लेवलवर, मग आपण सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट कडे येतो, मग तो आपल्याला बरं करतो. पोटेन्शियल ह्यूज आहे. नक्कीच आहे. पण त्याच्याच बरोबर आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो की आम्हाला या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा या व्यवसायामध्ये किंवा या फील्डमध्ये आम्ही आलो तर आम्हाला पैसे किती मिळणार. म्हणजे असं आहे ना की नोकरी केली तर पैसाही चांगला मिळाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, तर तो स्कोप या फील्डमध्ये किती आणि कसा आहे? ऑफकोर्स मॅम, बिकॉज या फील्डमध्ये जो कोणी करिअर करायचं डिसाईड करेल, ऍज अ फ्रेशर झालं किंवा ऍज अ एक्सपिरियन्स पण झालं कुठल्या दुसऱ्या फील्डमध्ये आयटीच्या, पण त्याला सायबर सिक्युरिटीमध्ये यायचं, तर पहिली सगळ्यात थंब रूल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमची एक्सपर्टीज. ओके, बिकॉज तुम्ही सायबर सिक्युरिटी तुम्ही कंप्लायन्स बोलताय, ओके, तर तुम्हाला त्याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. डीप नॉलेज, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय ह्याची जाणकारी पाहिजे आणि हवी आहे त्याच्यामध्ये. तर मॅच्युरिटी तुमचं किती टेक्निकल साऊंड आहात तुम्ही या फील्डमध्ये ती लागते ऑफकोर्स. आणि सेकंड इज की जर तुम्ही बोला तर सायबर सिक्युरिटीमध्ये पॅकेजेस स्काय इज अ लिमिट. अच्छा, ओके, म्हणजे तुम्ही किती असू शकता, पण एकच मी सांगू शकतो की ऑफकोर्स जर एकदम चांगला एज्युकेटेड नॉलेजेबल एक्सपिरियन्स पर्सन असेल दॅन ही गेट अ गुड मनी. म्हणजे आपण आपल्याला अपडेट करत राहणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तेवढी एक्सपर्टीज जर तुम्ही निवडली आणि तेवढा एक्सपर्टीज जर तुम्ही मिळवली तर निश्चित तुम्हाला उत्तम असं मानधन त्याचं मिळू शकतं. ही चांगली गोष्ट आहे. पण एक आपण नेहमी म्हणतो ना की नोकरी करावी पण व्यवसायही करावेत, आणि आता तर असं म्हटलं जातं की नोकऱ्यांपेक्षा व्यवसायाकडे जास्त वळलं पाहिजे. पण मी पाहिलंय की तू तुझ्या फील्डच्या व्यतिरिक्त अशा अनेक व्यावसायिकांना सुद्धा खूप छान सपोर्ट करतोयस, तर हे का करावं असं वाटलं? हे नेमकं पॅशन काय? मॅम, जसं मी सांगितलं तुम्हाला की मला नेटवर्किंग करायला खूप आवडतं आणि आधीपासूनच इंजिनिअरिंग मध्ये असतानाच मला 3 फील्ड खूप आवडतात. सायबर म्हणजे सायबर ना IT बोलू शकतो आपण. सायबर तर अवेअरनेस मला नंतर झालं त्याचा. नंतर हेल्थ टेक्नॉलॉजी आणि नंतर ऍग्रीटेक जे ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे खूप असे युथला भेटतो मी, यंगस्टर्सला भेटतो, त्यांच्याकडे भरपूर सारे प्लॅन्स असतात आणि काही वेळेस कसं असतं लोकांकडे खूप चांगले आयडिया असतात, पण त्यांच्याकडे ते
एक काय बोलतो ना स्किल सेट नसतो की कसं आर्टिक्युलेट, कसं पोझिशनिंग करतात, किंवा कधी कधी तुमचं सीट कॅपिटल पण कमी असतं तर आवड असल्यामुळे डेफिनेटली मला हेल्थ टेक आणि ऍग्रिकल्चर टेक मध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं. आणि खूप साऱ्या लोकांशी, खूप साऱ्या अशा ऑर्गनायझेशनशी पण मी भेटतोय ग्लोबल लेवलवर किंवा डोमेस्टिक लेवलवर. बरोबर. तर ऑफकोर्स ते रक्तात आहे माझ्या. आणि कसं की ऍज अन इंडियन मला मेक इन इंडियामध्ये जास्त प्राऊड फील होतं, बिकॉज अशी एक कन्सेप्ट आहे की जसं आपल्या देशात बनलं पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव मोठं झालं पाहिजे. अगदी खरंच आहे. आणि तू म्हणतोस तसं तुझ्यासारखे अनेक तरुण आज भारतामध्ये तयार होत आहेत आणि ते एका उत्तम रीतीने एका तरुण पिढीला तयार करतायत, ही खरंच एक आश्वासक आणि अतिशय उत्तम अशी गोष्ट आहे. पण अशा प्रकारच्या काही व्यवसायांमध्ये म्हणजे आता असे काही व्यवसाय पुढे येत आहेत का, किंवा तू अशा काही प्रोजेक्टवर काम करतोयस का की ज्यातनं नवीन व्यवसाय पुढे येत आहेत, तर त्याबद्दल आम्हाला सांग. ह्या फील्डमध्ये आम्ही 2 प्रोजेक्टवर काम करतोय. ऑफकोर्स मी डॉक्टर नाही, पण याच्या मागे खूप सारे जेनेटिक सायंटिस्ट, सर्जन्स, डॉक्टर्स हे इन्व्हॉल्ड आहेत. तर जास्त आमचा फोकस याच्यावर आहे की जसं कार्डियकवर, हार्ट अटॅक्स, आणि ह्याला आपण कसं हेल्थ टेकनी ह्याला लिमिट करू शकतो, ह्याला कंट्रोल करू शकतो. आणि दुसरं जी ऍक्च्युली फील्ड बाहेर जास्त बूमिंग आहे, इंडियामध्ये त्याचा अवेअरनेस अजून एवढ्या प्रमाणात नाही आहे, जी आहे जेनेटिक्स. जशी ही जेनेटिक्स कसं आहे की ब्लड टेस्ट असते जी आपण केल्याने आपल्याला फ्युचरचे काय आजार येतील हे प्रेडिक्ट करू शकतो आणि अकॉर्डिंगली आपली लाईफस्टाईल चेंज करू शकतो, मॅनेज करू शकतो आपण त्याला. तर ह्या 2 फील्डमध्ये करंटली वी आर वर्किंग, तर आय हॅव इन्व्हेस्टेड. वा वा. म्हणजे 2 नवीन अशा गोष्टी खरं तर आपल्या समोर येणार आहेत की ज्याने आपलं आरोग्य सुधारण्याच्यासाठी रोहन आज त्या फील्डमध्ये काम करतोय, किंवा त्या फील्डला सपोर्ट करतोय आणि अशा काही चांगल्या गोष्टींना तू सपोर्ट करतोयस. पण तू नेहमीच एका चांगल्या विजननी जाणाऱ्या गोष्टींना सपोर्ट करत आलायस. अनेक आदिवासी मुलांना तू शिक्षणाकडे वळवलेलं आहेस, अनेक मुलींना शिक्षणाकडे वळवलं आहेस, त्यांच्या आरोग्यासाठी तू काम केलंयस. तर मुळात अशा पद्धतीने आपण आदिवासी क्षेत्रात जाऊन काम करावं, अशा लोकांना मदत करावी, हे का वाटलं? आणि त्यातून नायरा फाउंडेशन सारखी एक उत्तम संस्था तयार झाली. तर हे वाटणं जे होतं त्याची सुरुवात कुठून झाली आणि का? याची म्हणजे कसं होतं की स्टार्टिंग पासूनच काही ना काही छोट्या गोष्टी कॉन्ट्रीब्युट करायच्या, असं म्हणजे मी करायचो. असं नाही की डोनेशनच करायचं, पण कधी कधी कोणाला मॅथ शिकायचंय, कोणाला सायन्स शिकायचंय, थोडंफार कोणाला कम्युनिकेशन स्किल्स शिकायचे आहेत, तर ते थोडंफार कॉन्ट्रीब्युट असायचं माझं. नंतर असं वाटलं की जर आपल्याला काही मोठं करायचंय तर आपल्याला एक एंटिटी पाहिजे, एक एनजीओ पाहिजेच तुम्हाला. आणि माझं कसं होतं की आय डोंट वॉन्ट टू स्प्रेड माय हँड्स अँड लेग्स एव्हरीवेअर. तर माझं एज्युकेशन होतं, बिकॉज ह्याच्यावर कंट्रोल आहे, आपल्याला नॉलेज आहे, म्हणजे माझं फ्रेंड सर्कल पण आहे, त्यांचा सपोर्ट मला आहे एज्युकेशन मध्ये. तर मग वी डिसाइडेड की एक आपण अशी एनजीओ फॉर्म करू जी एज्युकेशनवर फोकस करणार. बिकॉज एज्युकेशन कसं आहे ना, हे जनरेशनचे जनरेशन सुधारतं. मी आता कोणी येईल, तुम्ही पैसा डोनेट करणार, तुम्ही राशन डोनेट करणार, कपडे, पण हे खूप टेम्पररी आहे पण एज्युकेशन एक असं ह्याला वेळ जातो, पण तुमच्या जनरेशन चेंज होतात. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी आता सरस्वतींच्या नावावर एनजीओ फॉर्म केली पाहिजे. आणि मग नायरा आपण नाव ठेवलं. नायरा इज नथिंग बट गॉड, ब्युटी ऑफ गॉड इज सरस्वती. ओके, ते आपण स्टार्ट केलं आणि 2019-20 मध्ये आपण ह्याचं कन्सेप्च्युअल ऍक्च्युअल मध्ये एक्झिक्युशन लेवलमध्ये आणलं आणि नायरा फॉर्म केली. आणि ट्रायबल झोन आणि टियर 2, टियर 3 सिटीज आम्ही ह्यासाठी चूज केला, बिकॉज सिटीज मध्ये मोस्टली भरपूर एनजीओ आणि भरपूर रिसोर्सेस आहेत. प्रॉब्लेम्स सगळीकडे सेमच आहेत, पण इथे रिसोर्स जास्त आहेत. आदिवासी भागांमध्ये, गावखेड्यांमध्ये ते रिसोर्सेस नाही, तिथे रीच नाही लोकांची. तर असं वाटलं कुठेतरी तर आपण हिथं न करणं, इथे तर भरपूर लोक आहेत, आपण ह्या भागात जाऊन ह्या लोकांसाठी मदत करावी ट्रायबल झोन मध्ये. आणि मग काय काय झालं, म्हणजे काय काय केलंस तू? खरं तर आम्हाला तेही जाणून घ्यायचंय. ओके, सो भरपूर गोष्टी केल्या मॅम. जसं काही तिकडच्या शाळा आहेत, कन्स्ट्रक्शन आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप विचित्र होतं. तर आम्ही त्याला ते रिवॅम्प केलं. ऑफकोर्स लोकलचा आम्हाला सपोर्ट लागला. पहिले तर थोडंसं मला भरपूर बॅरियर आले या भागांमध्ये जायला, बिकॉज ट्रस्ट त्या लोकांचा बसायला वेळ जातो. ओके, पण टचवूड की तिकडची ही लोकल शिकलेली पोरं आली आमच्या सोबत, दे ऍक्ट एज अ व्हॉलेंटियर. तर आपण एज्युकेशनवर त्यांचा फोकस केला. नंतर मग आपण त्यांचं
भरपूर असे म्हणजे ब्लड टेस्ट पण केले त्या पोरांचं, बिकॉज स्टिकल सेल किंवा अशा तिथे भरपूर प्रमाणात असतं तो आजार त्या भागांमध्ये. तर डॉक्टर्स लोकांची पण आपल्याला भरपूर सपोर्ट होता. आणि सायबर इन ट्रायबल हे माझं एक मुवमेंट आहे. ह्याला ही कॉपीराईट आणि ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे. अरे वा. ओके. तर ह्या मार्फत आपण कसं आहे की डिजिटलायझेशन ह्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आदिवासी भागांमध्ये पोहोचलं पाहिजे. बिकॉज ह्यांना माहिती नाही. आपण आता सगळ्या शहरात बसून एआय करतो, पण गावातल्या लोकांना माहित नाही बिचारांना की हे AIML काय आहे नक्की. तर आमचं एक छोटासा वाटा आहे की भाई जाऊन तिथं त्यांना ट्रेन करावं, त्यांना एनेबल करावं, त्यांना वोकेशनल ट्रेनिंग कोर्स द्यावे, जेणेकरून त्यांना माहिती की काय होत आहे लाईफ जगामध्ये, आणि त्याच्यावर थोडं त्यांना जॉब पण मिळण्याची प्रोबॅबिलिटी असते. तर हे एक करतो. आणि दुसरं एक अजून आहे की आम्ही टेलिमेडिसिन ऍपवर पण काम करतो. टेलिमेडिसिन मध्ये कसं की आता कसं की या गावखेड्यांमध्ये ना डॉक्टर स्पेशलाइज्ड लोक नाही भेटत. जसं कोणाला डायबिटीज झालं तर आपल्या इथे लगेच डायबेटॉलॉजिस्ट असतो, कार्डियक झालं कार्डिओलॉजिस्ट असतो, स्ट्रोक झाला न्यूरोलॉजिस्ट. इथे नाहीये. इथे नाही. ते म्हणजे मी जेवढ्या पाड्यांवर व्हिजिट केला मला इथे कोणी असं स्पेशलाइज डॉक्टर दिसणार नाही. बरोबर. तर त्यामुळे एक असा प्लॅन आहे आणि तो आम्ही म्हणजे त्याच्यावर काम पण चालू आहे टेलिमेडिसिनवर. जसं तुम्ही गावात आहात पण तुम्हाला जगातला किंवा भारतातला कुठलाही स्पेशलाइज डॉक्टर कनेक्ट होऊन तुम्हाला ट्रीट करेल. बरं. आणि ते माय रिदमच्या अंडरमध्ये आपण त्याला अमेंड करू आणि आणणार आहोत. वा. म्हणजे थोड्याच दिवसात हे देखील आपल्या पर्यंत येणार आहे. या व्यतिरिक्त वीर ऑफ इंडिया सारखा कार्यक्रम तू दरवर्षी करतोस. गेली 3-4 वर्ष तू हे सातत्याने करतोयस किंवा एक्सेलन्स अवॉर्ड देतोस. तर ह्या कार्यक्रमांमागची काय प्रेरणा होती? ह्या एक्सेलन्स अवॉर्ड मॅम असं होतं की जसं सिंपल माणसाला पण तो अवॉर्ड गेला पाहिजे. अच्छा. आता मी म्हणजे माहिती नाही याच्यात किती खरं आहे, पण खूप सारे अवॉर्ड्स आपण विकत घेतो. ओके. असं ऐकलंय खूप सारे अवॉर्ड. तर आपलं असं होतं की ठीक आहे आपण एवढे मोठे नाही आहोत, पण आपले अवॉर्ड जेन्युइन लोकांना गेले पाहिजेत आणि ते मेरिटवर गेले पाहिजेत. त्यामुळे एक्सिलन्स अवॉर्ड एक आपण रेकग्निशन आहे नायराचं आणि एक प्राऊड आहे ते. प्राईड आहे आम्हाला रेकग्निशन. आणि वीर ऑफ इंडिया इज समथिंग लाईक कधी ना कधी म्हणजे कधीतरी असं आपले सोल्जर्स आपल्या देशासाठी एवढं फाईट करतात, आपल्याला ते सिक्युअर ठेवतात, तर त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि कन्सेप्ट खूप युनिक आहे. जसं वीर माता येऊन ते अवॉर्ड देतात. आपण कुठल्या सेलिब्रिटीला नाही बोलवत ते अवॉर्ड द्यायला, तर वीर माता येऊन अवॉर्ड देतात, त्यांना फेलिसिटेट करतात. तर तो एक वेगळंच त्याच्यामध्ये एक वेगळंच त्याचं प्राईड आहे. मी तर बोलेन प्रिव्हिलेज आहे तो आमचा. खरंच आहे. आणि हे जवान जे काही काम करतायत ते बेसिकली आपल्यासाठी काम करतायत आणि ते कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं, तो एक मेसेज जावा. याच्या बरोबरीने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तू खूप काम केलंस. म्हणजे मी अनेकदा हे उदाहरण अगदी आवर्जून सांगते की रोहन काश्मीरला फिरायला म्हणून गेला होता. खरं तर म्हणजे काही गरज नव्हती की इकडे तिकडे बघण्याची, पण तो फिरायला गेला होता. तिथे त्याला 2 काश्मीरी मुलं भेटली आणि त्यांना तू लॅपटॉप देऊन आलास सहज. याचं कारण त्याच्या मनातनं जेन्युइनली त्याला वाटत होतं की आपण त्याला मदत केली पाहिजे. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी आणि त्यांना तू केलेल्या मदतीचा कसा फायदा झाला? मी श्रीनगरला गेलो होतो. जसं कोविड जसं संपलं तर कुठेतरी जायचं होतं, बिकॉज मला फिरायची खूप आवड आहे. ओके. आणि मला थंड प्रदेश खूप आवडतात. फॅमिलीला नाही आवडत, मला आवडतात. राईट. तर आम्ही तिथे गेलो आणि नंतर माझ्या ड्रायव्हरला सांगितलं मी, जो टूर ऑर्गनायझर होता, की मला कुठल्या तरी चांगल्या जेन्युइन एनजीओ कडे नाही. तर त्यांनी मला एका एनजीओ कडे नेली, ऑर्फन मध्ये नेलं त्यांनी, ऑर्फनेज मध्ये. आणि तिथे मला 2 लोक म्हणजे खूप सारे मुलं होती पण 2 मुलं भेटली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आणि ते अकॅडमिकली खूप स्ट्रॉंग होते. म्हणजे 90+ % होते त्यांना 12th. आणि ऑर्फन होते. तिथे ते यतीम ट्रस्ट म्हणून तिथे ते होते. त्यातला मला खूप अभिमान वाटेल की त्यातला जो एक मुलगा आहे तो NIT श्रीनगरमध्ये इंजिनिअरिंग करतोय. ओके. बीटेक. आणि NIT इज वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड इंजिनिअरिंग कॉलेज इन इंडिया. राईट. तिथे तो गेलाय. आता तो 2nd इयर त्याचा कम्प्लीट होईल या वर्षी. पुढच्या वर्षी तो 3rd इयरला जाईल. बीटेक करतोय. सेम त्याचा भाऊ आहे. त्यांनी आता तो एम्स साठी ट्राय करतोय. लहान मुलं. त्याचा रिझल्ट लागेल नीटचा. तर हे 2 आहेत. म्हणजे अजून भरपूर आहेत असे आमच्याकडे. पण कसं आहे की एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं. माझं एकच आहे की गर्ल्स एज्युकेशन माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज कुठल्याही स्त्रीला जर आपण एज्युकेट करतो ती 2 परिवाराला एज्युकेट करते. तिच्या सासरी पण आणि तिच्या माहेरच्या.
ओके. आणि कुठल्याही गरीब वर्गात किंवा अंडर प्रिव्हिलेज इकॉनॉमिकली बॅकवर्ड जर स्टुडंट असेल त्याला पण जर एज्युकेट करतो तर तो त्याची जनरेशन चेंज होते. जनरेशन टू जनरेशन चेंज होतो. तो एक म्हणजे आय एम लकी इनफ दॅट आय एम गेटिंग दिस ऑपॉर्च्युनिटी टू सर्व देम. खरंय. आणि मला असं वाटतं की हे तोच माणूस करू शकतो की ज्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे आणि अर्थात सरस्वतीचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळे तुझ्या पाठीशी ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यामुळे हे तू करतोयस. पण आज जर छान आपल्याला आपण म्हणतो ना की नेहमी आपण थँकफुल असावं सगळ्या म्हणजे सगळ्या सृष्टीबद्दल आपण एक कृतज्ञता व्यक्त करत असतो. तर आज या आरजी शोची सुरुवात करताना तुला तुझ्या आयुष्यातल्या आई वडील बहीण भाऊ बायको मुलगा अशा सगळ्यांना कुठेतरी एकत्र घेऊन आपण पुढे जात असतो. तर आज आरजी शोची सुरुवात झालीय तर या एपिसोडची सांगता करताना तुला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते का? तर ती कोणाविषयी वाटते? फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे मला माझ्या वाईफचा. बिकॉज जेव्हा मी ऑफकोर्स शेड्यूल खूप बिझी असतो पण लोक पण भरपूर भेटायला येतात. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि कसं असतं तुम्ही एकदा मॅरिड झालं तुमचं तेव्हा तुमचे दोन्ही पार्टनर आहे त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं आहे. खरं. ओके. बिकॉज कधी कधी मला खूप सारे असे ट्रॅव्हल जे असतात ना ते कॅन्सल करावे लागतात म्हणजे पर्सनल ट्रॅव्हल. ओके. तर ते मी तर बोलेल की आरतीने ते म्हणजे माझी वाईफ तिने खूप समजूतदारपणे आणि मॅच्युरिटीने ह्याच्यावरती सपोर्ट करते आणि आरजी शो त्याच्यासाठी डेफिनेटली म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट आहेच आणि तुमचाही आहे भरपूर. ओके. बिकॉज मला अभिमान वाटेल सांगायला बिकॉज नायराची सुरुवातच मिती ग्रुप पासून झाली. ओके. तर ठीक आहे बरं वाटतं सॅटिस्फाय. पण कधी कधी असं वाटतं ना मॅम की एक लाईफ पण कमी पडेल एवढं काम आहे. खरीच गोष्ट आहे. ओके. आणि मी कितपर्यंत करेल ते मला नाही माहिती पण माझ्या बाळांनी मला असं वाटतंय त्यांचे विचार काही वेगळेच असेल पण ही लेगेसी पुढे न्यावी. खरंच आहे. आणि आता पुढच्या काळामध्ये नक्कीच हा वारसा पुढे जाईल असे आशीर्वाद आम्ही नेहमीच तुला देऊ. पण तू म्हणालास तसं मिती ग्रुप ऑलवेज तुझ्या बरोबर आहे आणि कुठचंही चांगलं काम करताना आम्ही सातत्याने त्या गोष्टींना सपोर्ट करत असतो. सो तुझ्या बरोबर आम्ही आहोतच. पण आपल्या प्रेक्षकांना मला नक्कीच सांगायचंय की रोहन गायकवाड सारखा एक तरुण की जो स्वतःचं क्षेत्र सांभाळून इतरांना मदत करण्याचं काम करतोय आणि या आरजी शोच्या माध्यमातनं खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांचं मार्गदर्शन तुम्हाला यातनं मिळणार आहे. त्यामुळे अर्थातच आमच्या या शोला आणि युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रोहन गायकवाडचे हात आणखीन मजबूत करा, आणखीन बळकट करा. त्यामुळे रोहन तुला खूप शुभेच्छा. तुझ्या पुढच्या सगळ्या पूर्ण शो साठी माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.